कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पार पडलेल्या बहिणाबाईंच्या अर्धाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याकडे जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री, खासदार आणि बहुतांश आमदारांनी पाठ फिरवल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे। खासदार स्मिता वाघ, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे जिल्ह्यात असूनही अनुपस्थित राहिल्या। आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे पक्ष बैठकीमुळे कार्यक्रम संपल्यावर उशिरा पोहोचले। मात्र महापौर काळे यांनी उशिरा येऊनही व्यासपीठावर सत्कार स्वीकारत फोटो काढल्याने प्रश्न उपस्थित होतोय। महिला लोकप्रतिनिधींनीच खानदेशचा अभिमान असलेल्या बहिणाबाईंच्या कार्यक्रमाला उशीर करणे किंवा दांडी मारणे याबद्दल नाराजी व्यक्त होतीये। अनुपस्थितीबाबत नेत्यांनी विविध कारणे दिली। खासदार वाघ यांनी 40 गावच्या कार्यक्रमाचे तर आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजार समितीचे कारण दिले। गिरीश महाजन मुंबईत पावसाच्या आपत्ती व्यवस्थापनात व्यस्त होते, तर इतर आमदारांनी वैयक्तिक कारणे, आजारपण आणि पूर्वनियोजित दौऱ्यांचे समर्थन केले। रक्षा खडसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। आज आपण या कार्यक्रमाला उशिराने दाखल झाला, आमंत्रण होतं, मात्र आपल्याला या कार्यक्रमाला वेळ उपस्थित राहता आला नाही। कवयित्रीबाईंना अभिवादन करून आज खरं या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं, पण आमचं आज डॉक्टर श्यामा मोगरेंची उद्या जयंती आहे। पूर्व संध्येला त्यांचं आज संमेलन कार्यकर्त्यांचं होतं आणि त्या अगोदर नियोजन ठरलेलं होतं 8-15 दिवसापूर्वी, त्याच्यामुळे उशीर झाला याला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। महापौरताई आम्ही तिथे बरोबर होतो, पण मला वाटतं खरं आज आनंद आहे की कवयित्री बहिणाबाईंचे पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। आमची खानदेशची ओळख जी राहिलेली बहिणाबाई, आणि आम्ही भाग्यवान आहोत की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटतं 2014 मध्ये देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री त्यावेळेला होते आणि पालकमंत्री गुलाबभाऊ असतील, आमदार गिरीश भाऊ असतील, त्यावेळेचे हरिभाऊ जावळे होते। सर्वांच्या माध्यमातून आम्ही या युनिव्हर्सिटीला कवयित्री बहिणाबाईचं नाव देऊ शकलो। मला वाटतं लोकांनी, जनतेने दिलेला आशीर्वाद आम्हाला, त्याचा आम्ही उत्तरदायी होण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही खरं राज्याचे मुख्यमंत्री त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी त्यावेळेला या युनिव्हर्सिटीला नाव दिलं आणि आज हे नाव पूर्ण जगामध्ये गेलेलं आहे। आणि आज येथे पुतळ्याचं अनावरण होत असताना बऱ्याच वेळेला पुतळा हा दगडाचा बनवला जातो, पण ते दगड नसून त्या भावना असतात, म्हणजे एक युवकांना प्रेरणा देणाऱ्या भावना असतात त्या, आणि त्या पुतळ्याकडे बघून ज्या विचार असतात हे विचार आम्हाला स्मरणामध्ये येतात आणि त्या विचाराचं मला वाटतं आम्ही, तुम्ही सर्व युवक कार्यकर्ते असतील, त्या युवकाचे त्या विचारांचे मला वाटतं आम्ही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो। ते विचार नक्कीच या युनिव्हर्सिटीच्या युवकांना, युवतींना प्रेरणा देणारे असतील। हाच याच्यातून एक संदेश जाईल। पुन्हा मी आदरणीय पालकमंत्री असतील, नामदार गिरीश असतील, नामदार संजूभाऊ सावकार असतील, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद देतो की आज त्यांनी हा कार्यक्रम घेतला। कुलगुरू साहेब असतील, सर्व त्यांचे सहकार्य असतील, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो। मामा, उशिरा का होईना तुम्ही दाखल झाले, मात्र तुम्ही या ठिकाणी केले। एखाद्या आमदाराला हा कार्यक्रम उशीर झाल्यामुळे टाळता आला असता, मात्र तुम्ही स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून कवयित्री बहिणाबाईंचं पूजन केलं। परत मी म्हणतो की टाळण्यापेक्षा जे राष्ट्रीय पुरुषांचे विचार असतील, कोणतेही राष्ट्रीय पुरुष असो, त्यांचे पुतळे जे असतील, मग छत्रपती शिवाजी महाराज पासून तर सर्व राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे आम्हाला भविष्यात प्रेरणा देणारे असतात। त्याच्याकडे आम्ही पुतळा परत सांगतो की दगड नसून तो एक विचाराचा मानव असतो, तो विचाराचा मानव हा। आणि अशा कार्यक्रमाला मी परत दिलगिरी व्यक्त केली की उशीर झाला, अगोदरचे नियोजन कार्यक्रम होते, पण न टाळण्याचा विषय नाही। मला वाटतं आम्ही भाग्यवान समजतो की उशीर का होईना, पण ती आज पूजेची संधी आम्हाला मिळालेली। मामा, आपण डायरेक्ट स्टेजवर न जाता उशिरा झाला, स्टेजवर न जाता कवयित्री बहिणाबाई नाही, आम्ही खरं नाही, टेजचा मोह नाही। मी तेच सांगतो की राष्ट्रीय पुरुषाच्या समोर टेज हे छोटी गोष्ट आहे। मला वाटतं त्यांची ती संधी आम्हाला मिळालेली, ती संधीच आमच्यासाठी महत्वाची। उशिराने उपस्थित राहिला मला वाटतं हे पळवाटा असतात, त्यांना काहीतरी अभिवादन करते आणि समस्या आहे की आम्ही इथे उशिरा पोहोचलो आहोत। जसं आमदार साहेबांनी सांगितलं, एक कार्यक्रम आमच्या पक्षाचा तिथे आधी होता, त्यामुळे आम्ही इथे उशिरा पोहोचलो आहोत। पण उशिरा पोहोचण्यापेक्षा हे आनंद मला वाटतंय की आज आपलं बहिणाबाईंचं जे अर्धपुतळ्याचं पुनर्वन आपण इथे केलेलं आहे, त्यामुळे मला अभिमान वाटतो की एक महिला म्हणून मी इथे उपस्थिती देऊ शकली आहे। उशिराने उपस्थित होते, पण आपण व्यासपीठावर गेला, सत्कार देखील स्वीकारलाय, कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्याचा अभिमान पण आपण व्यक्त केला आणि पूजन देखील केलं। नक्की तेच आहे की पुन्हा तेच म्हणते की एक कार्यक्रम आमचा पुढे याच्या आधी निश्चित होता, त्यामुळे त्या कार्यक्रमाचं याच्यामुळे मी इथे उशिरा येऊ शकले आहे। पण हे म्हणजे आनंद याच्यात वाटतो की शेवटी मी इथे पोहोचली आहे आणि माननीय बहिणाबाई पुतळ्यांच्या जवळ मी त्यांना पूजन करून त्यांच्या समस्या इथे उभं राहून त्यांचं अभिवादन मी करू शकते।